घटना अगदी कशा पद्धतीने मनश्री तयार झाली, या एकनाथ संदर्भात शिंदेंना कशा आणखी पद्धतीने एक कपिल सिब्बल यांनी आयोगासंदर्भात एक युक्तिवाद करताना असं म्हटलंय की आयोगाला हे ठाऊक होतं की त्यांना नेमकं कुठे जायचं आहे, त्यांना कुठे पोहोचायचं आहे आणि त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतः एक मार्ग तयार केला. अर्थात तो मार्ग काहीसा अलोकतांत्रिक पद्धतीनं आखला गेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आयोगावर त्यांच्या कारभारावर ताशेरे ओढत कपिल सिब्बल यांनी अत्यंत हे महत्त्वाचं म्हटलेलं आहे की त्यांना आधीच ठाऊक होतं की आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी एक मार्ग तयार केला होता. आणि यावर सरन्यायाधीश म्हणतात की 2018च्या भागामध्ये कुठलाही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही, हे बरोबर आहे. आणि शिवाय संघटनात्मक पातळीवर बहुमताची कसोटी लावण्यासाठी नकार दिला गेला. आयोग ती कसोटी लावण्यास नकार देत आहे. म्हणजे सरन्यायाधीशांनी सुद्धा त्यांचं एक मत या ठिकाणी निरीक्षण आहे ते नोंदवलेलं आहे. आणि कपिल सिब्बल यांनी या दरम्यान सादिक अली या केसचा संदर्भ दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पक्ष संघटन हे महत्त्वाचं आहे, संघटनेतलं बहुमत हे महत्त्वाचं आहे. प्रतिनिधी सभेनं पक्षप्रमुखांची निवड केली, जर अपात्रता केली असती तर बहुमत हे आमचंच असलं असतं. खूप महत्त्वाचा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. कृष्णात कपिल सिब्बल यांनी आता सादिक अली केसचा जो संदर्भ दिला त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की संघटनेतल्या बहुमताचं नक्कीच महत्त्व आहे आणि प्रतिनिधी सभेनं पक्षप्रमुखांची निवड केलेली, तेव्हा जर अपात्रता केली असती तरी बहुमत हे आमचंच होतं. नक्कीच. आणि प्रतिनिधी सभेनं जरी पदाधिकारी नेमले असतील तरी तो अधिकार त्यांचा आहे आणि पदाधिकारी जरी नेमले असतील किंवा काही नियुक्त केले गेले असतील, जर नियुक्त केलेले पदाधिकारी हे देखील निवडून येऊ शकतात. त्यामुळं जे नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आक्षेप घेणं हे बरोबर नाही. आणि त्यामुळे महत्त्वाचं काल देखील अनुपमा तू म्हटलीस की अलोकतांत्रिक पद्धतीनं कृष्णात या क्षणाची एक मोठी आपण बातमी सांगूया. कोर्टातली एक तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि आज जे युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी मांडले, आता उद्या सुद्धा त्यांना संधी असणार आहे की काय नेमकं होणार याबाबत लवकरच स्पष्टता होईल. मात्र आजच्या दिवसभरातली या खटल्यासंदर्भातली जी सुनावणी आहे ती संपलेली आहे आणि आता पुढच्या सुनावणी ही मंगळवारी होण्याची शक्यता आहे, हेही पुढे कळते. सगळ्यात महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय. आता थेट मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. सध्या सुप्रीम कोर्टातून सगळ्यात महत्त्वाची बातमी येते. शिवसेना पक्ष नाव चिन्हा संदर्भातली जी आजची सुनावणी होती ती संपलेली आहे आणि आता थेट मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची ही आपण अपडेट प्रेक्षकांना देतोय. अनेक महत्त्वाचे मुद्दे आजच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत आणि आजच्या दिवसाची आता ही सुनावणी संपलेली आहे. आता मंगळवारी थेट सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी कपिल सिब्बल हे पुन्हा आपला युक्तिवाद मांडणार आहेत की शिंदे गटाचे वकील आता आपला युक्तिवाद मांडतील, याबाबत लवकरच स्पष्टता येणार आहे. मात्र आता थेट मंगळवारी सुनावणी असणार आहे. त्यामुळे आता अर्थातच प्रतीक्षा आपल्याला मंगळवारची करावी लागणार आहे आणि सुनावणी अजून किती दिवस चालणार आहे हे सुद्धा खरं तर आणखी औत्सुक्याचं ठरतंय. मात्र काही दिवसांपूर्वी जसं आपल्याला वकील आसिम सरोदे यांनी सांगितलेलं होतं की दिवाळीपर्यंत हा सगळा निकाल येणं अपेक्षित आहे आणि तोपर्यंत सुनावणीचा हा दौर सुरू राहणार आहे. त्यामुळे आता मंगळवारीच्या सुनावणी दरम्यान नेमकं युक्तिवादाची संधी कपिल सिब्बल यांना असणार आहे का? कारण आज 5 दिवस सलग ते आपला युक्तिवाद मांडतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून. आता मंगळवारचा दिवस कशा प्रकारे असणार आहे हे बघावं लागणार आहे. मात्र ही सुनावणी आता थेट मंगळवारी होण्याची शक्यता आहे. या क्षणांची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भातली जी आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे ती आजची सुनावणी ही संपलेली आहे आणि आता थेट मंगळवारी सुनावणी होणार आहे. आणि आपण जाऊया कृष्णातकडे. कृष्णात आपण म्हटल्याप्रमाणे साधारण एक 4-4:15च्या दरम्यान सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपते. त्याप्रमाणे आजचा दिवस आता सुनावणीचा संपलेला आहे आणि आता थेट मंगळवारी सुनावणी होणार आहे. नक्कीच. कारण आतापर्यंत 4-5 दिवसामध्ये ज्या सुनावण्या आहेत त्या 4 वाजण्याच्या दरम्यान संपत आलेल्या पाहायला मिळतात. सुप्रीम कोर्टाचं कामकाज देखील या दरम्यान संपत आलेलं असतं आणि आतापर्यंत जे काही मुद्दे या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून मांडले गेले, एक युक्तिवाद करण्यात आला ज्या प्रकारे, तो पाहता
जरी सकारात्मक दृष्ट्या हे उद्धव ठाकरे गटाला दिसत असलं तरी पुढची बाजू जी आहे, कारण केवळ आत्तापर्यंत केवळ एकच बाजू अनुपमा दिसत आलेली आहे. कारण उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद मांडत होते, परंतु जेव्हा दुसरी बाजू खास करून एकनाथ शिंदे गटाकडून जेव्हा मुकुल रोहतगी बाजू मांडायला उभे राहतील आणि ते जेव्हा मुद्दे उपस्थित करतील त्यावेळी देखील त्यांचे मुद्दे काही जे आहेत ते ग्राह्य धरणं गरजेचं राहील, किंवा ते कशाप्रकारे मुद्दे मांडतील, ते किती वास्तवाला धरून असणार आहेत, की ते किती सत्य असणार आहेत आणि ते किती कायद्याला धरून असणार आहेत, आणि ते कोर्टाला कशा पद्धतीनं ते पटवून देणार आहेत की केंद्रीय निवडणूक आयोग असू दे किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो कशाप्रकारे योग्य आहे. त्यामुळं आजची सुनावणी संपली. युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांचा संपला असला तरी कपिल सिब्बल यांनी सांगितलं गेलं होतं की आज मी खास करून आमदार अपात्रतेच्या संदर्भात मी युक्तिवाद करणार आहे, परंतु त्या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी जास्त केलेला नाही आहे. कारण जो काही युक्तिवाद केला आहे तो खास करून पक्ष चिन्ह आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाचे अधिकार या संदर्भातला केलेला आहे. 29चं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न यावेळी केलेला आहे. त्यांना निवडणूक आयोगाला काय काय अधिकार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आमदार अपात्रतेचा जो मुद्दा आहे किंवा 10th शेड्यूलविषयी कोणतीही माहिती किंवा त्या संदर्भातला जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला नाही. त्यामुळं मंगळवारी पुन्हा कपिल सिब्बल हे युक्तिवादासाठी उभे राहतात का ते पाहणं गरजेचं आहे, आणि कोर्टानं त्यांना आत्ता युक्तिवादासाठी आणखी काही वेळ दिलेला आहे का हे पाहणं देखील गरजेचं आहे. आत्तापर्यंत अगदी सरन्यायाधीश चंद्रचूड असतील किंवा गवई असतील यांनी देखील इतका वेळ जो सुनावणीसाठी आहे तो कदापि दिला गेला नव्हता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु इतका मोठा वेळ कपिल सिब्बल यांना पहिल्यांदाच मिळतोय, तो देखील सुप्रीम कोर्टामध्ये आणि शिवसेनेची केस मांडण्यासाठीचा युक्तिवाद करण्यासाठी. कारण आतापर्यंतचा कुठल्याच सरन्यायाधीशांनी अशा प्रकारची वेळ जो आहे तो दिला गेला नाही. संपूर्ण युक्तिवाद अगदी डिटेलमधला युक्तिवाद जो आहे तो सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं खंडपीठ ऐकून घेत आहे, आणि त्यांना देखील आणि सूर्यकांत यांची मुदत देखील अगदी फेब्रुवारी 2027पर्यंत आहे. हे अनुपमा लक्षात घेणं गरजेचं आहे. मध्ये कालावधी अत्यंत खूप आहे. या कालावधीमध्ये त्यांची पूर्ण दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून त्यांना निर्णय घ्यायचा आहे. आता निर्णय घेण्याचा कालमर्यादा मात्र सुप्रीम कोर्टाला अजिबात नाही आहे, कारण त्यासाठी किती काळ घेतला जाईल, कारण जो खटला 2022मधला आहे त्या संदर्भातले अनेक पैलू जे आहेत ते बदललेले असलेले पाहायला मिळत आहेत. अनेक राजकीय परिस्थिती सध्या बदललेली आहे. आमदार अपात्रतेचा मुद्दा सध्या लागू होणार नाही आहे. त्यामुळं हा निर्णय जो आहे तो दीर्घकालीन पुढील भविष्यासाठी असणार आहे, भवितव्य ठरवणार असणार आहे, दूरगामी असणार आहे. त्यामुळं जो सूर्यकांत सरन्यायाधीश खटला ऐकून घेत आहेत, युक्तिवाद ऐकून घेत आहेत, आता युक्तिवाद मुकुल रोहतगी यांची वेळ असणार आहे. मंगळवारी त्यांना ही वेळ मंगळवारपासून कदाचित ते युक्तिवाद मांडायला सुरुवात करतील. परंतु जो 10th शेड्यूलच्या संदर्भात युक्तिवाद आहे तो कुठंतरी पूर्ण केलेला पाहायला मिळत नाही. कदाचित मंगळवारी पुन्हा वेळ दिली जाते का ते पाहणं गरजेचं आहे. परंतु कपिल सिब्बल यांचं हे देखील मत असू शकतं की आता 10th शेड्यूलचं महत्त्व जे आहे किंवा आमदार अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो गौण ठरू शकतो. मगाशी मनश्री यांनी त्या संदर्भात न्यायमूर्ती बागची, जस्टिस बागची यांचं जे स्टेटमेंट आहे ते वाचून दाखवलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं गेलं होतं की आता तो गौण ठरू शकतो, कारण पुन्हा नव्याने आमदार निवडून आलेले आहेत, त्यांना हे गैरलागू असणार आहे. कारण आमदार अपात्रतेचा मुद्दा हा तत्कालीन त्याच वेळी घेणं गरजेचं होतं, 2.5 वर्षामध्येच घेणं गरजेचं होतं, आणि नंतर आत्ता दुसरं सरकार आलेलं आहे. त्यामुळं आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर जास्ती बोलणं आणि जास्त युक्तिवाद करणं हे कपिल सिब्बल यांनी अगदी सोयीस्कररित्या टाळलेलं आहे. त्यावर वेळ खर्ची घातलेला नाही. ज्या गोष्टीसाठी वेळ खर्ची घालणं गरजेचं होतं, खास करून शिवसेनेचा पक्ष, नाव, चिन्ह या संदर्भात त्यांनी सर्वाधिक जास्त आपला वेळ युक्तिवादाचा हा खर्च घातलेला आहे. अगदी जवळपास आपण असं म्हणता येईल की 99% वेळ जो आहे तो त्यांनी यासाठी दिलेला आहे, पक्षचिन्हाची सुनावणीसाठी. त्यामुळं केवळ आमदार अपात्रतेच्या संदर्भात केवळ 1-2% वेळ दिलेला पाहायला मिळतोय. त्यामुळं त्यांचा भर हा शिवसेनेचं जे चिन्ह आहे आणि शिवसेना पक्षाचं नाव जे आहे ते उद्धव ठाकरे गटाला मिळवून देणं आहे किंवा ते गोठवणे हेच त्यांचं ध्येय आहे. आणि निवडणूक आयोगानं या संदर्भातला घेतलेला निर्णय जो आहे तो कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यामध्ये सर्वात जास्त वेळ जो आहे तो त्यांचा खर्ची झालेला आहे, आणि युक्तिवाद त्यावरच सर्वात जास्त भर असलेला पाहायला मिळतोय. अनुपमा.